नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला बघा चॅप्टर 4 अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स क्लास 7th स्टेट बोर्ड महाराष्ट्र. ओके, अँगल्स अँड पेअर ऑफ अँगल्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? कोन आणि कोनाच्या जोड्या. मग आता आपण कोनाची व्याख्या बघूया. आता पहिले आपण ज्या याच्यामध्ये आहे पहिल्या व्हिडिओमध्ये फक्त कोनाची व्याख्या आणि ॲडजेसंट अँगलची व्याख्या ह्या दोनच अँगल हे घेणार आहे, आपण दोनच डेफिनेशन घेणार आहे आणि प्रॅक्टिस सेट जो पुढचा आहे तो पूर्ण करणार आहोत. तर चला बघूया विद्यार्थी मित्रांनो, पण अँगल्स म्हणजे काय, आपण कोणाची व्याख्या घेऊ पहिले. ओके, बघा याला आपण कोण म्हणतो. आपल्याला सांगता येतं हे की हा कोण आहे, हा एक व्हर्टेक्स आहे, शिरोबिंदू आहे, हा एक रे आहे आणि हा एक रे आहे. म्हणजे या दोन रेचा एका कॉमन पॉईंटमधून निघलेले आहेत ते विद्यार्थी मित्रांनो. वन कॉमन पॉईंट, टू रेज मीट ॲट अ वन कॉमन पॉईंट. ओके, अँड दे फॉर डिफरंट डायरेक्शन, दोन वेगळ्या दिशांना ते जातात. ओके, तर आपल्याला अशी कोणाची एक व्याख्या लिहायची आहे आणि इथलं जे माप असतं त्याला आपण अँगल म्हणतो. मग ते जे असेल ते त्याला आपण आता थीटा म्हणूया. थीटा म्हणजे एक आपण त्याला संबोधलं की तो अँगल आपल्याला माहीत नाही, आपण त्याला थीटा म्हटलं. ओके, मग आता इथं याला व्हर्टेक्स म्हणतात विद्यार्थी, याला आर्म म्हणतात. आर्म, भुजा, आर्म, भुजा. ही एक भुजा आहे आणि ही एक भुजा आहे आणि हा व्हर्टेक्स आहे. आपण याला समजा जर नाव दिलं बी, मग व्हर्टेक्सचं नाव काय विद्यार्थी मित्रांनो? बी. बी इज द व्हर्टेक्स ऑफ अँगल. त्यानंतर इथं जर आपण नाव दिलं तर बी ए काय आहे? एक आर्म आहे. आणि बी ए बी सी, बी सी काय आहे? एक आर्म आहे. आपण त्याला काय म्हणतो? बी ए इज द रे अँड बी सी इज द रे, ऑल्सो आर्म. कोणाच्या दोन भुजा, कोणाच्या दोन भुजा आहेत त्या. आर्म म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? भुजा. हा थीटामधला काय आहे? अँगल आहे. ओके, तर आपण एक डेफिनेशन लिहूया विद्यार्थी मित्रांनो. एक डेफिनेशन लिहा. when two rays meet at one common point, ओके विद्यार्थी मित्रांनो, one common point and move in different direction, different directions. Okay, they form okay an angle. When two rays meet at a one common point, these two rays meet at a one common point and move in different direction, and here these two rays move in different direction, then they form an angle. त्यापासून हा कोन तयार होतो. ही सोपी अँगलची व्याख्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, अँगलची व्याख्या, डेफिनेशन ऑफ अँगल. कळलं? समजलं की दोन किरणांचा संयोग संच आणि एका विरुद्ध दिशेला, म्हणजे दोन किरणं एका बिंदूत भेटतात आणि दोन्ही किरणं विरुद्ध दिशेला जातात, जी आकृती तयार होते आपण तिला कोन म्हणतो, हे मराठीमध्ये. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे कोणाची व्याख्या. मी तुम्हाला सांगितलं की याला आर म्हणतात, याला आर म्हणतात, याला अँगल म्हणतात, याला व्हर्टेक्स म्हणतात. तसाच आपला पहिला पॉईंट आहे, आपण तो क्लिअर करूया आणि अँगलची व्याख्या लिहून घ्या व्यवस्थित. आणि बघा पहिल्याच पानावर म्हणजे पेज नंबर 24वर तुम्हाला एक अशीच आकृती दिली ए बी सी आणि विचारलेलं आहे. ओके, आपण आता त्यांची व्याख्या घेतली. आपण आता ते पॉईंट करू. राईट द नेम ऑफ द अँगल शोन अलॉंग साईड. आपल्याला त्या कोणाचं नाव लिहायचं आहे. पहिला प्रश्न, इथं तुम्ही ह्या चारही रिकाम्या जागा भरायच्या आहेत आपल्याला. राईट द नेम ऑफ द अँगल शोन अलॉंग साईड. ओके, या अँगलचं नाव काय विद्यार्थी? असं अँगलची खून करायची. दिस इज अ सिम्बॉल ऑफ अँगल आणि नाव लिहायचं ए बी सी. हे झालं तुमच्या पहिल्या रिकामी जागेचं उत्तर. आता दुसरी जागा आहे, राईट द नेम ऑफ इट्स व्हर्टेक्स. व्हर्टेक्स कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? पॉईंट बी. ज्या ठिकाणी दोन किरणं एकमेकांना भेटतात त्याला व्हर्टेक्स म्हणतात. मराठीमध्ये त्याला शिरोबिंदू म्हणतो आपण. ओके, त्यानंतर राईट द नेम ऑफ इट्स आर्म. तिसऱ्याचं उत्तर लिहितोय. राईट द नेम्स ऑफ इट्स आर्म्स, रे बी ए अँड रे बी सी. ओके, रे बी ए कॉमा रे बी सी, हे दोन आर्म आहेत. त्यानंतर
राईट द नेम्स ऑफ द पॉईंट्स मार्क्ड ऑन द इट्स आर्म. मग कोणता कोणता आहे आर्मवर? पॉईंट ए आहे, पॉईंट बी आहे आणि पॉईंट सी आहे. मग चौथ्याचं उत्तर लिहूया. पॉईंट ए, पॉईंट बी आणि पॉईंट सी हे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या 4 प्रश्नांची उत्तरे. ओके, आता आपण पुढचं बघणार आहोत की द इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ ॲन अँगल. अतिशय सोपं आहे, याला काही आपल्याला फार याच्यावर डिटेलमध्ये चर्चा करायची नाही. फक्त इंटेरियर आणि एक्सटेरियर पॉईंट कोणते आणि ऑन द आर्म भुजांवर कोणते पॉईंट आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. ओके, आपण एक आकृती काढूया जी पुस्तकात दिलेली विद्यार्थी मित्रांनो तीच काढूया आणि तिचंच एक्सप्लेनेशन करू. अशी एक आकृती आहे, त्या आहे तिचं नाव आहे पी, अँगल पी, इथं आहे क्यू आणि इथे आहे आर. ओके, आता इथं एक पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो जी, इथं एक पॉईंट आहे त्याचं नाव आहे डी, इथे एक पॉईंट आहे त्याचं नाव आहे एस, इथं एक पॉईंट आहे त्याचं नाव आहे ई. ओके, इथं एक पॉईंट आहे त्याचं नाव आहे ओ, इथे पॉईंट आहे एक त्याचं नाव आहे एन, इथं एक पॉईंट आहे त्याचं नाव आहे एम आणि इथे एक पॉईंट आहे त्याचं नाव आहे टी. ओके, अशा प्रकारे आणि विचारलेलं आहे इंटेरियर. आता हा कोणाचा इंटेरियर पार्ट झाला? कोणाचा हा इंटेरियर पार्ट? हा रे इकडे चालला आणि हा रे इकडे चालला. हा सगळा मधला भाग आहे इंटेरियर आणि हा एक्सटेरियर आहे. एक्सटेरियर म्हणजे बाह्य भाग आणि हा अंतर्भाग. मग आता तुम्हाला विचारलेलं आहे की इंटेरियर पॉईंट कोणते कोणते आहेत? मग पॉईंट एन, पॉईंट ओ, पॉईंट टी आणि पॉईंट एम हे कोणाच्या आतले बिंदू आहेत. आणि बाह्य म्हणजे एक्सटेरियर पॉईंट जी, पॉईंट डी, पॉईंट एस आणि पॉईंट ई. आणि ऑन द आर्म भुजांवर कोणते कोणते? पॉईंट पी, पॉईंट क्यू आणि पॉईंट आर. हे झाले त्यांची उत्तरं विद्यार्थी मित्रांनो. ओके, अतिशय सोपं आहे. आता आपण पुढचं बघूया ॲडजेसंट अँगल्स. ओके, ॲडजेसंट अँगल लगतचे कोन बघूया आपण. आता याची पण एक व्याख्या घेऊ आणि मग डायरेक्ट प्रॅक्टिस सेट आपण सोडवूया. ओके, बघा ॲडजेसंट अँगल लिहूया विद्यार्थी मित्रांनो. ए डी जे ए सी ई एन टी ॲडजेसंट आपण स्मॉल लेटरमध्ये लिहू किंवा इथं कॅपिटलमध्ये तिथली कॅपिटल अँगल्स. ओके, आता याची व्याख्या काय विद्यार्थी मित्रांनो? एक कॉमन भुजा असते आणि 2 वेगळे वेगळे कोन असतात. म्हणजे एक कॉमन भुजा म्हणजे कशी? हे बघा, हा एक कोन आहे, ही एक कॉमन भुजा. ओके, आणि 2 सेपरेट पार्ट. ओके, ही एक कॉमन भुजा आणि 2 सेपरेट पार्ट यांना आपण लगतचे कोन म्हणतो, ॲडजेसंट अँगल म्हणतो. धिस इज द ऑल्सो ॲडजेसंट अँगल. हे पण ॲडजेसंट अँगल आहे, हे पण ॲडजेसंट अँगल आहे. की ही एक भुजा कॉमन आहे ती याची पण आहे आणि ही भुजा कॉमन आहे ती याची पण आहे. ही भुजा कॉमन आहे ती ह्या अँगलची पण आहे, ह्या अँगलची पण आहे आणि ह्या अँगलची पण आहे. मग ह्या अँगलची भुजा ही पण आहे आणि इकडच्या अँगलची भुजा ही पण आहे. म्हणजे एक भुजा जर कॉमन असेल आणि त्यांचे अंतर्भाग वेगळे असतील तर आपण त्या कोणाला लगतचे कोन असं म्हणतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण आता त्याची इंग्रजीमध्ये आपण डेफिनेशन लिहूया आणि याला पण संपवूया. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो ॲडजेसंट अँगलची व्याख्या काय होते? लिहा विद्यार्थी मित्रांनो ॲडजेसंट अँगलची व्याख्या. टू अँगल्स. ओके, आपण पेन बदलूया. टू अँगल्स काय होतं विद्यार्थ्यांना? आर कॉल्ड टू अँगल्स आर कॉल्ड ॲडजेसंट angles. Okay, if they have the same vertex. ओके, सेम व्हर्टेक्स एकच शिरोबिंदू आहे त्यांचा कॉमन आणि अ कॉमन आर्म and the other adjacent angles if they have the same vertex, a common arm and the other arms of the two angles on the opposite sides okay of the common
आर्म्स ऑफ द कॉमन आर्म्स ऑफ द कॉमन आर्म्स. ओके, म्हणजे काय होते की टू अँगल्स आर कॉल्ड ॲडजेसंट अँगल. इथपर्यंत तो तुम्हाला काही फक्त कोणत्याला इफ दे हॅव द सेम वर्टेक्स, म्हणजे बघा सेम वर्टेक्स, हा एक सेम वर्टेक्स आहे. अ कॉमन आर्म, ही कॉमन आर्म, अ कॉमन आर्म अँड द अदर आर्म्स ऑफ द टू अँगल्स ऑन द अपोजिट साईड. याच्या इकडे एक आहे आणि इकडे एक आहे, अपोजिट साईड्स ऑफ द कॉमन आर्म. म्हणजे हे झाले दोन ॲडजेसंट अँगल. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपे. एक भुजा सामायिक आहे आणि दोन भुजा त्याच्या विरुद्ध बाजूला आहेत, त्या कोणाला आपण लगतचे कोण असे म्हणतो. ओके, त्यांचा शिरोबिंदूसुद्धा एकच आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला, आपण आता ॲडजेसंट अँगलची व्याख्या बघितली. आपण आता जो प्रॅक्टिस सेट आहे आपला मेन, तो सोडवूया विद्यार्थी मित्रांनो. टू अँगल्स विच हॅव अ कॉमन वर्टेक्स, अ कॉमन आर्म अँड सेपरेट इंटेरियर आर सेड टू बी ॲडजेसंट अँगल. तुमच्या पुस्तकात पण एक व्याख्या छान दिलेली आहे, ती पण लिहा. टू अँगल्स विच हॅव अ कॉमन वर्टेक्स, अ कॉमन आर्म अँड अ सेपरेट इंटेरियर, हे सेपरेट इंटेरियर आर सेड टू द ॲडजेसंट अँगल. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या व्याख्या आहे. तुम्ही दोन्ही ऑर करा आणि पुस्तकातली पण व्याख्या लिहून टाका. चला, तर आपण आता प्रॅक्टिस सेट 15 घेऊया. 15तनं विद्यार्थी मित्रांनो. ओके, प्रॅक्टिस सेट 15 अतिशय सोपं आहे. तुम्हाला तो जो बॉक्स आहे, हा भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण भरूया. एक फिगर दिलेली आहे बघा, एक फिगर ती काढू आपण. सगळ्यांनी काढा. इथं मध्ये आहे आर पॉईंट, एन पॉईंट, एक्स पॉईंट, पॉईंट सी. त्यानंतर आर्मवर आहे विद्यार्थी मित्रांनो ए, डब्ल्यू. त्यानंतर इथं आहे जी, आर्मवरच आहे जी. त्यानंतर इथे आहे क्यू, इथे आहे व्ही. त्यानंतर परत आर्मवर बी आहे आणि बाहेर आहे वाय. ओके, त्यानंतर इथे टी बिंदू एक आणि इथे आहे यू बिंदू. आणि तुम्हाला विचारलेलं आहे पॉईंट इन द इंटेरियर. तुम्हाला हे भरायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण भरूया. पॉईंट इन द इंटेरियर, INTERIOR. ओके, पॉईंट इन द इंटेरियर. आता इथल्या याच्यात काय भरणार तुम्ही? पॉईंट आर. तर तुम्ही असं न लिहितं, बरं ठीक आहे, पॉईंट आर लिहा, पूर्ण वाक्यात लिहा. पॉईंट आर, त्यानंतर पॉईंट एन, त्यानंतर पॉईंट सी. ओके, त्यानंतर पॉईंट एक्स. आता एखाद्याने जर पॉईंट आर कॉमा एन कॉमा सी कॉमा एक्स असं लिहिलं तरी चालेल. ओके, मार्क तर मिळणारच. त्यानंतर पॉईंट्स इन द एक्सटेरियर, पॉईंट्स इन द एक्सटेरियर, EXTERIOR. पॉईंट एक्सटेरियर कोणते विद्यार्थी मित्रांनो? पॉईंट टी हा टी बिंदू, पॉईंट यू, त्यानंतर पॉईंट क्यू, त्यानंतर पॉईंट व्ही आणि पॉईंट वाय. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे झाले एक्सटेरियर. आता पॉईंट्स ऑन द आर्म, मी फक्त एवढं लिहितो इथं, तुम्ही पूर्ण वाक्य लिहा. ऑन द आर्म्स ऑफ द अँगल, म्हणजे भुजांवरचे बिंदू कोणते कोणते? पॉईंट ए, बघा हा पॉईंट ए. पॉईंट डब्ल्यू कॉमा पॉईंट डब्ल्यू, त्यानंतर पॉईंट जी, पॉईंट बी. झालं विद्यार्थी मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, ऑब्झर्व काय दिलेलं आहे? ऑब्झर्व द फिगर अँड कंप्लीट द टेबल फॉर द अँगल AWB. अशा प्रकारे हे उत्तर आहेत विद्यार्थी. ओके, अतिशय सोपा प्रश्न आहे. इंटेरियर, एक्सटेरियर आणि ऑन द आर्म एवढं लक्षात ठेवा. 3 वाक्य, एक इंटेरियर, एक्सटेरियर आणि ऑन द आर्म, भुजांवरचे बिंदू. ओके, तर चला आपण आता पुढचं घेऊया. नंबर 2, नेम ऑफ द पेअर्स ऑफ ॲडजेसंट अँगल्स इन द फिगर्स बिलो. ओके, चला मिटवू विद्यार्थी मित्रांनो. हे अतिशय सोपा आहे.
बघा पुढची फिगर दिलेली आहे आणि नेम द पेअर्स ऑफ द ॲडजेसंट अँगल असं विचारलेलं आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, एक अशी फिगर दिली तुम्हाला, अतिशय सोपी फिगर आहे. इथं बिंदू घेऊया आपण बी एन सी आणि ए. आता ॲडजेसंट अँगल म्हणजे काय? आता ही जर कॉमन भुजा घेतली तर हा कोण आणि हा कोण, ही जर कॉमन भुजा घेतली तर हा कोण आणि हा कोण, ही जर कॉमन भुजा घेतली तर हा कोण आणि ही कोण, म्हणजे 3 ॲडजेसंट अँगलच्या जोड्या तयार होतात. बघा आपण लिहूया, आता लिहूया विद्यार्थी मित्रांनो. ही भुजा कॉमन घेऊ आपण पहिले. ए एन बी, अँगल ए एन बी अँड हे बघा, हे ए एन बी घेतलं, बी एन सी अँड अँगल बी एन सी. हे दोन, ही झाली ॲडजेसंट अँगलची ही एक पेअर आणि ही एक पेअर. आता ही आणि ही घेऊया विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे नंबर 2 बी एन सी, अँगल बी एन सी अँड अँगल बी एन सी घेतली, सी एन ए किंवा ए एन सी. ओके, अँगल आपण असं घेऊया, ए एन बी असं घेऊ, बी ए आणि असं घेऊ, कॉमन असं घेऊया ए एन बी. आपण तशी नावं नाही लिहिणार, आपण नावं असे लिहूया, बी एन ए म्हणजे कॉमन आपल्याला कळेल विद्यार्थी मित्रांनो, बी एन ए असं, बी एन ए नंबर 1. आणि तसंच जाऊ बी एन सी अँड बी एन सी. ओके, त्यानंतर नंबर 2 घेऊया विद्यार्थी मित्रांनो, सी एन बी, अँगल सी एन बी अँड सी एन ए, अँगल सी एन ए. त्यानंतर तिसरं घेऊया विद्यार्थी मित्रांनो, अँगल ए एन सी, अँगल ए एन सी अँड ए एन बी अँड अँगल ए एन बी. कळलं विद्यार्थी मित्रांनो? हे अतिशय सोपं आहे. ही जर कॉमन भुजा घेतली तर हा कोण आणि हा कोण घ्या, ही जर कॉमन भुजा घेतली तर हा कोण आणि हा कोण घ्या, ही जर कॉमन भुजा घेतली तर हा आणि हा कोण घ्या. अशा 3 जोड्या तयार होतात, 3 पेअर्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. तर चला आपण आता पुढची आकृती काढूया. पुढची बघा विद्यार्थी मित्रांनो, हा झाला आपला दुसऱ्या प्रश्नातलं पहिलं. ओके, आता तिसरी आकृती बघा. पुन्हा एक अशी आकृती आहे छान. ओके, आणि ह्या आकृतीच्या रेवर एक असा परत एक किरण गेलेला आहे आणि तुम्हाला विचारलेलं आहे की याच्यामधल्या, बघा विद्यार्थी काळजीपूर्वक बघा बरं, तुम्हाला येतं का लिहिता, की आता इथं त्यांनी काय केलेलं आहे, थोडंसं आपल्याला कन्फ्यूजमध्ये टाकायचा प्रयत्न केला. आता नवीन आहोत आपण, 7वीचे विद्यार्थी, आपल्याला माहीत नाही म्हणून. आता बघा इथं कोणते आहेत, याच्यात तर कोणतंच ॲडजेसंट अँगल तयार होत नाही, हा एकटाच अँगल आहे आर टी एस, इथं कुठं होणार आहे, पण हा तयार होतो पी क्यू आर आणि पी क्यू टी. हा एक तयार होतो आहे अँगल पी क्यू आर अँड अँगल पी क्यू टी. ही एकमेव जोडी तयार होते फक्त याच्यामध्ये. एक ॲडजेसंट अँगलची जोडी लिहा तर ही तयार होते विद्यार्थी. कळलं? हा एक ॲडजेसंट अँगल आणि हा एक ॲडजेसंट अँगल, त्याच्यामध्ये ही कॉमन भुजा आहे आणि त्यांचे हे पार्ट सेपरेट आहेत. ओके, आणि हे 2 त्याचे विरुद्ध किरण आहेत. चला ओके विद्यार्थी, बघूया आता आपण पुढचं. बघा नंबर 3, लास्ट क्वेश्चन ऑफ धिस प्रॅक्टिस सेट. ओके, पुढचं बघा, एक फिगर दिलेली आहे, फक्त काळजीपूर्वक बघा विद्यार्थी मित्रांनो. मी पूर्ण फिगर याच्यासाठी काढतो आहे की पुस्तकामध्ये आहे आपल्या, पण आपल्याला फळ्यावर मोठ्या अक्षरामध्ये व्यवस्थित दिसेल. बघा, हा एक किरण आहे, हा एक किरण आहे आणि हा एक किरण आहे. आपण याला नावं पण देऊन टाकू विद्यार्थी मित्रांनो. इथं देऊ आर, इथं देऊ एस, इथं देऊ क्यू, इथं देऊ टी आणि इथं देऊ पी. ओके, आणि इथं देऊ विद्यार्थी मित्रांनो एम. आणि एक असा एक परत गेलेला कोण आहे, अँगल आहे, म्हणजे रे आहे, आणि त्याला आपण देऊया एन. अशी एक आकृती आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे की आर द फॉलोइंग पेअर्स ॲडजेसंट अँगल, इफ नॉट स्टेट द रिझन. ओके, आता विचारलेलं आहे, पहिली जोडी बघूया आपण. पहिली जोडी आहे का, अँगल पी एम क्यू अँड अँगल आर एम क्यू. ओके, आपण आता हे 2 अँगल याच्यात शोधूया. ओके, पी एम क्यू दिसतो का बघा, पी एम क्यू, पी एम क्यू हा अँगल, पी एम क्यू.
आणि आर एम क्यू यस दिस इज अ टू ॲडजस्टंट अँगल. कारण याच्यामध्ये एम क्यू ही काय आहे, कॉमन भुजा आहे. हे मधलं सोडा, या मधल्याला मिटवून टाका तुम्ही, पेन्सिलने आकृती काढा. आणि हा जर आपण अँगल मिटवला, बघा हा मी मिटवला अँगल, हा अँगल मिटवला आणि हा अँगल मिटवला. आणि तुम्हाला विचारलेलं काय, बघा विचारलेलं काय, पी एम क्यू, हा बघा हा पी एम क्यू आणि नंतर आर एम क्यू, हा बघा हा आर एम क्यू. म्हणजे एम क्यू काय झाली, कॉमन भुजा झाली. आणि हा पार्ट वेगळा झाला. मध्ये किती कोण असू द्या, परंतु हा पूर्ण कोण आणि हा पूर्ण कोण आणि ही त्याची कॉमन भुजा, त्यामुळे दिस इज द ॲडजस्टंट अँगल. दिस पेअर इज द ॲडजस्टंट अँगल. मग आपण लिहूया पेअर्स ऑफ ॲडजस्टंट अँगल. दिस इज पेअर्स ऑफ ॲडजस्टंट अँगल. ॲडजस्टंट अँगल, ओके, अँगल्स ॲडजस्टंट अँगल. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे झालं यस दिस इज किंवा दिस पेअर्स ऑफ ॲडजस्टंट अँगल. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे ही ॲडजस्टंट अँगलची जोडी आहे. आता पुढचं बघूया आपण, आर एम क्यू. काय आर एम क्यू, हे बघा हे त्याचं उत्तर, हा यस लिहा फक्त यस. आता आणि त्याचं कारण काय लिहाल, एम क्यू इज द कॉमन रे. ओके, त्यानंतर हा प्रश्न आपला विद्यार्थी मित्रांनो तिसरा चालू आहे, एम क्यू इज द कॉमन रे. आता दुसरा बघा नंबर 2 काय विद्यार्थी मित्रांनो, आर एम क्यू अँड अँगल एस एम आर. आर एम क्यू, आर एम. आता इथं आपल्याला ते दोन किरणं काढावं लागतील विद्यार्थी मित्रांनो. ओके, आपण जे कॅन्सल केले होते त्याला आपण काढून घेऊ, यस आणि इथं टी. ओके, आता कोणता विचारलेला, आर एम क्यू, आर एम क्यू आणि एस एम आर म्हणजे आर एम क्यू आणि एस एम आर नो कॉमन, याच्यात नो कॉमन आर्म, एकही कॉमन आर्म नाही. म्हणजे दिस इज नॉट पेअर्स ऑफ ॲडजस्टंट अँगल. नॉट पेअर्स ऑफ ॲडजस्टंट ऑफ ॲडजस्टंट अँगल. काय ॲडजस्टंट अँगल नाही, नो कॉमन आर्म, एकही कॉमन आर्म याच्यामध्ये नाही. ओके, हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो. आता तिसरा प्रश्न बघूया आपण, क्वेश्चन नंबर 3. सोपे आहेत की नाही बघा, व्यवस्थित जर काळजीपूर्वक पाहिलं तर आपल्याला पण याची उत्तरं लिहिता येतील, एकदाच बघितल्यानंतर लिहिता येतील. आर एम एस, ओके, अँड आर एम टी, ओके. आर एम एस, इथं बघा आता आर कुठे आहे, हे आर एम यस, हा कोण एवढा कोण आर एम एस. आणि आर एम टी नाही, हा एक कोण आहे आणि हा एक कोण आहे. ओके, आर एम टी म्हणजे याच्यामध्ये कॉमन भुजा नाही ना विद्यार्थी मित्रांनो. ह्याच्यामध्ये हा आर एम एस झाला आणि आर एम टी झाला, ह्याच्यात कॉमन भुजा कोणतीच नाही. कारण ह्या अँगलमध्ये हा पूर्ण अँगल आला, डिफरंट अँगल नाही येते. ओके, बघा हा एवढा अँगल आणि हा पूर्ण अँगल, म्हणजे हा अँगल याच्यात मिळवला गेला. ओके, त्यामुळे इट्स नॉट पेअर्स पेअर्स ऑफ ॲडजस्टंट अँगल. ओके विद्यार्थी मित्रांनो, बिकॉज नो कॉमन आर्म. याच्यामध्ये कॉमन आर्म जरी ही आर एम एस आणि आर एम टी असं आहे, आर एम टी, परंतु याच्यामध्ये ही कॉमन भुजा नाही. कारण हा कोण परत याच्यात मोजल्या गेला, डबल मोजल्या गेला, त्यामुळे नो कॉमन आर्म इन धिस पेअर्स. ओके, म्हणजे ही पण नाही, नॉट पेअर्स ऑफ ॲडजस्टंट अँगल. आणि आता शेवटचं विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण आता आहे का, एस एम टी, अँगल एस एम टी अँड अँगल आर एम एस. ओके, आपण आता काय करू, एस एम टी, हा एस एम टी आणि नंतर आर एम यस. आपण जर ही भुजा मिटून टाकली तर काही घेणं नाही. तर बघा आर एम एस आणि एस, हे बघा इथं वेगळं दिलं ना, एस एम टी हा दिला, एस एम टी ही भुजा आणि आर एम एस ही भुजा, म्हणजे हा कोण
आणि हा कोन, आणि एक भुजा काय याची विद्यार्थी मित्रांनो कॉमन आहे, मग इट्स पेअर्स ऑफ ॲडजेसंट अँगल. यस पेअर्स ऑफ PAIRS पेअर्स ऑफ ॲडजेसंट अँगल, ही ॲडजेसंट अँगलची जोडी आहे, पेअर्स ऑफ ॲडजेसंट अँगल. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे, खूप काही अवघड नाही आहे. आणि आपण जितकं तुम्हाला स्वतः जर अभ्यास करून जर समजलं तर ते कायमस्वरूपी लक्षात राहील. थोडंसं एकदा बघा, दोनदा बघा, तुम्हाला निश्चित लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे आपलं प्रॅक्टिस सेट 15 पूर्ण झालेलं आहे. आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, अभ्यास करा. बाय विद्यार्थी मित्रांनो.